वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे पार्शियल डिफरन्शिएशन. बघा, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. कमीत कमी या चॅप्टरवरती 4 ते 5 न्यूमेरिकल ते एक्झाम मध्ये विचारतील आणि हे न्यूमेरिकल एक्झाम मध्ये 2 मार्क्स पासून अप टू 6 मार्क्स पर्यंत ते एक्झाम मध्ये विचारले जातील. एकदम सिंपल आहे. बघा, पार्शियल डिफरन्शिएशन हे जे न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करताना डेरिव्हेटिव्ह इथे आला पाहिजे. ऑलरेडी तुम्ही डेरिव्हेटिव्ह इथे स्टडी केलेलं आहे. डेरिव्हेटिव्हचे तुम्हाला सगळे फॉर्म्युले इथे आले पाहिजेत. त्याचबरोबर डेरिव्हेटिव्हचे बेसिक न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. पार्शियल डिफरन्शिएशन किंवा पार्शियल डेरिव्हेटिव्ह असं पण आपण त्याला इथे बोलतो. मग इथे काय करायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्हच फाइंड आउट करायचे, पण नाव काय दिलेलं आहे, पार्शियल डिफरन्शिएशन किंवा पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता नाव चेंज झालं म्हणजे ऑब्वियस कन्सेप्ट थोडी चेंज झाली. बघा, डेरिव्हेटिव्ह आपण काय बोलतो, नॉर्मल जे आपण डेरिव्हेटिव्ह असते डिनोट कशाने करतो, डी ने. डेरिव्हेटिव्ह किंवा डी बाय डी एक्स, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे आपल्याला काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह, इथे काय होईल, डेल बाय डेल एक्स. बघा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, इट इज डिनोटेड बाय द लेटर डेल. नॉर्मल डेरिव्हेटिव्हला कसा डिनोट करतो, डी ने. इथे आपण काय केलंय, डेल ने डिनोट केलंय, डेल बाय डेल एक्स. एकदम सिंपल आहे. सर्वात पहिले कन्सेप्ट समजून घेऊ काय, आणि विथ एक्झाम्पल तुम्हाला मी कन्सेप्ट तिथे प्रूव्ह करून दाखवतो. बघा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह पार्शियल डिफरन्शिएशन टू चेंज द फंक्शन, इट इज यूज्ड टू डिटरमाइन द change the function with respect to specific variable. Change the function with respect to specific variable, keeping other will be the constant. बघा, म्हणजे काय, फंक्शन कसा चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू स्पेसिफिक व्हेरिएबल, कीपिंग अदर विल बी द कॉन्स्टंट. समजा 2 व्हेरिएबल दिलेले आहेत, त्यातला विथ रिस्पेक्ट टू एक्स फंक्शन काय चेंज होतो ते बघायचं, आणि वाय ला काय ठेवायचं, कॉन्स्टंट ठेवायचं, किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय बघायचं आणि एक्स ला तिथे कॉन्स्टंट ठेवायचं. विथ एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो. इथे आपण एक एक्झाम्पल इथे घेऊ. इफ फंक्शन, तुम्हाला फंक्शन दिला असेल, इफ फंक्शन एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, फाइंड डेल फंक्शन बाय डेल एक्स अँड डेल फंक्शन बाय डेल वाय. बघा, डेल बाय डेल एक्स, डेल बाय डेल वाय असं आलं म्हणजे काय, पार्शियल डिफरन्शिएशनचा न्यूमेरिकल आहे. समजून जायचं, एकदम इझी आहे आयडेंटिफाय करणं. बघा, इथे काय करायचं आपल्याला, जसं आपलं डेफिनेशन आहे, टू चेंज द फंक्शन विथ रिस्पेक्ट टू स्पेसिफिक व्हेरिएबल, कीपिंग अदर विल बी द कॉन्स्टंट. म्हणजे इथे काय सांगितलंय बघा, आता विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, आपलं डेरिव्हेटिव्ह काय, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, म्हणजे एक्स काय करायचं, एक्सची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आणि वायला इथे कॉन्स्टंट ठेवायचं. आणि ह्या केसमध्ये काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची, एक्सला इथे कॉन्स्टंट ठेवायचं. मग आता सॉल्व्ह करू. फंक्शन काय दिलेलं आहे बघा, फंक्शन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, सर्वात पहिले डेल फंक्शन बाय डेल एक्स. बघा, डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा, डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण नॉर्मल डेरिव्हेटिव्ह आपल्या असेल, आपण काय केलं असतं, याचा यू इंटू व्हीचा रूल अप्लाय केला असता, प्रोडक्ट रूल अप्लाय केला असता. पण आपलं जे कन्सेप्ट आहे पार्शियलची, त्याच्यानुसार काय आहे बघा, आता डेल फंक्शन बाय डेल एक्स इज इक्वल टू डेल बाय डेल एक्स एक्स स्क्वेअर वाय. बघा, डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्या डेफिनेशन नुसार फंक्शन चेंजेस विथ रिस्पेक्ट टू स्पेसिफिक व्हेरिएबल. आता इथे व्हेरिएबल आपला काय, एक्स आहे, कीपिंग अदर विल बी द कॉन्स्टंट. बघा, इथे काय व्हेरिएबल एक्स आणि वाय आहेत, आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलंय, इथे काय लिहितो, वाय इज अ कॉन्स्टंट. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे, एक्झाम मध्ये असं लिहिण्याची गरज नाही. ही कन्सेप्ट समजून घ्या, कारण ह्या कन्सेप्टवरती पूर्ण चॅप्टर तुमचा इथे डिपेंड आहे. बघा, डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स, जेव्हा एक्स ची डेरिव्हेटिव्ह घेतो वाय ला काय घ्यायचं, कॉन्स्टंट घ्यायचं. बघा, डेल फंक्शन बाय डेल एक्स इज इक्वल टू, बघा वाय कॉन्स्टंट आहे, त्याला बाजूला ठेवून दिलं. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय लिहिते, 2x. डेल फंक्शन बाय डेल एक्स, बघा काय लिहिते, 2x वाय स्क्वेअर. काय आलं, 2x वाय स्क्वेअर. काय झालं बघा, फंक्शन चेंजेस विथ रिस्पेक्ट टू एक्स. फंक्शन फक्त एक्स ला आपण चेंज केलं, वाय ला कॉन्स्टंट ठेवलं, त्याला आपण बोलतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता ह्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण हे फाइंड केलं फर्स्ट ऑर्डरचं. याच्या पुढची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली, ती सेकंड ऑर्डर होईल. बघा, फर्स्ट ऑर्डर नंतर सेकंड ऑर्डर, त्यांनी त्याचे दोन्ही व्हेरिएबल घेतले तर मिक्स ऑर्डर येते. सर्वात पहिले आपण फर्स्ट ऑर्डरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू, देन सेकंड ऑर्डरचे सॉल्व्ह करू, आणि देन
मिक्स ऑर्डरचे सॉल्व्ह करू. म्हणजे 3 टाईपचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथे आहेत. आता याच्यात झालं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता सेम याला फाइंड आउट करू इथे. हा फाइंड आउट करतो ही व्हॅल्यू. सिंपल आहे, फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इथं आलं पाहिजे. फंक्शन काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. फंक्शन एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. बघा डिफरन्शिएट पार्शियली with respect to y. बघा डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y. बघा इथे सांगितलंय y ची आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा काय करतो, x ला इथे कॉन्स्टंट करतो ऍज पर आवर डेफिनेशन. x कॉन्स्टंट. बघा आता सेम डेल फंक्शन बाय डेल y एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. डेल फंक्शन बाय डेल y. बघा विथ रिस्पेक्ट टू y एक्स स्क्वेअरला कॉन्स्टंटला बाजूला ठेवतो. एक्स स्क्वेअरला काय अजून करायचं, कॉन्स्टंट, त्याला बाजूला ठेवून दिलं. बघा वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2y. विथ रिस्पेक्ट टू y ना वाय स्क्वेअरची काय येईल, 2y. बघा फंक्शन चेंजेस विथ रिस्पेक्ट टू, बघा फंक्शन चेंजेस विथ रिस्पेक्ट टू y आणि x इज अ कॉन्स्टंट ऍज पर आवर डेफिनेशन. ह्या केसमध्ये डेल फंक्शन बाय डेल y काय येईल इथे, 2x स्क्वेअर y. बघा ह्या प्रकारे आपण फाइंड आउट करतो. याला आपण बोलतो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याच्या पुढचं फाइंड आउट केलं, बघा ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. अजून पुढे फाइंड आउट केलं सेकंड डेरिव्हेटिव्ह. अजून पुढे फाइंड आउट केलं सेकंड डेरिव्हेटिव्ह. दोन्ही एकत्र फाइंड आउट केले मिक्स डेरिव्हेटिव्ह. हे बघा हे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल तुम्ही नोट डाऊन करा. बघा त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला याचे हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. बघा विंटर 24 आणि विंटर 23च्या एक्झाम मध्ये विचारलेले न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. आणि याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. याचं एक्झाम्पल तुम्ही नोट डाऊन करा. थँक्यू.